आणि फायनल नाईटच्या पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे, जिथे IOGS आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल वॅनबरी. टॉस या मॅचचा जिंकला IOGS या संघानं. टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते वॅनबरी या संघाला. IOGS टीमच्या कॅप्टनला विनंती आहे 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा. 12वा खेळाडू या ठिकाणी पाहिजे विथ ट्रॅक टी शर्ट आणि शूज, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपनी लॉट्स असल्या कारणानं कंपल्सरी ड्रेसिंग नाहीये, परंतु 12वा खेळाडू उपस्थित असणं हे इम्पॉर्टंट आहे. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज IOGS टीम. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, नावं माहीत नाहीयेत. 12वा प्रतिनिधी या ठिकाणी वावेघर गावचा एक उत्कृष्ट खेळाडू. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. श्याम कुराडे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. मॅच ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज विलास यांना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. अकूड लाईनचा बॉल होता जयेश साठी. हा चेंडू पंच आमच्या दिशेने इशारा देतायत की हा वाईट बॉल आहे. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन मात्र खर्च केली जाते गोलंदाज विलास यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती अकाउंट खातं ओपन झालं वॅनबरी या संघाचं. एक धाव लागली धाव फलक्यावरती. कंपनी लॉट्स म्हटला तर माणस बरेचशा गावातील चुनिंदा खेळाडू या टीममध्ये मात्र असतात. आज सलामीची जोडी मैदानात नेहमीच वानिवली टीमकडून सुरुवात करण्यासाठी जयेश हा खेळाडू येत असतो. आज वॅनबरी टीमकडून देखील ओपनिंगसाठी आलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, चांगला पुलचा फटका. पुल इज नाव सक्सेसफुल. एक टप्प्यावरती फ्लाय होत बॉल चालला सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार. डीजे पवार साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर आणि वॅनबरीचे साहेब अधिक जी पवार साहेबांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ओ ब्लॉक हॉल जडवाली यॉर्कर या ठिकाणी या गोलंदाज विलास भोईर यांनी मात्र इस्तेमाल केली आहे. खूप चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल मयूर अगदी शॉर्ट ऑफ लाईनचे होते. त्या बॉलवरती धावा मात्र जयेशनं खोदून काढल्या होत्या. तदनंतरचा बॉल कमबॅक करत असताना अगदी फुल लेनचा पाहायला मिळाला. ब्लॉकॉल पद्धतीचा बॉल, कुठल्याही प्रकारचं प्रतिउत्तर जयेश थोरवे या खेळाडूकडे मात्र नव्हतं आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू स्लॉक स्वीप आडवा बॅटनं मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. परत एकदा त्याच खेळाडूकडे बॉल चाललाय. मगाशी आपण पाहिलं थोडीशी मिसफील्ड झाली होती, चौकार आला होता. यावेळेस मात्र चूक नाहीये. सिंगल रन या चेंडूवरती कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 4 चेंडूचा सामना आतापर्यंत जयेशने केलाय. 9 धावसंख्येवरती पोहोचलाय सागर पाटील. आता आपण स्ट्राईक एंड वरती पाहता आणखीन एक विस्फोटक खेळाडू. बलवली गावची रण मशीन म्हणून त्याच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो, तो सागर पाटील. ओ व्हॉट अ हिट. जागा बडवली, बॅकवर्ड स्क्वेअरलेगचं क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. डीजे
फार चांगला फटका सागर पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. पॉवर प्लेचा पूर्णपणे समाचार सध्याच्या स्थितीला जयेश आणि सागर मात्र घेताना आपण पाहतोय. चौकार आलाय, चेंडू मैदानावरती पुरवायचा. धावसंख्या धावफलकावरती 4 ने वाढली आणि पोहोचली 14 या आकड्यावरती. 3 चौकार आतापर्यंत आपण विलास भोईर या गोलंदाजावरती पाहिलेत. खारपाडे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू IOGS या संघाकडून आपण पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पाहिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केले दोन्ही खेळाडूंनी. एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न वॅनबरी टीमचा जरूर असेल. मागील मॅच माणस आपण पाहिली होती, अगदी वन साइडेड झाली होती, एकतर्फी मॅच. सुदर्शन गायकर त्या मॅचमध्ये पूर्णपणे बरसला होता. भरपूर षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि आपण पाहिलं तर एकतर्फी सामना झाला आणि त्यामध्ये नौकार हा संघ मात्र जिंकला होता. इथून IOGS आणि वॅनबरी अशी कंपनी लॉर्ड्सची आजच्या फायनल नाईटची पहिल्या फेरीतली शेवटची लढत मात्र आपण पाहतोय. 5 चेंडू झाले, धावफलकावरती 14 धावा लागल्या. त्या षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर अगदी समोरच्या दिशेने एक फिल्डर आहे, लॉंग ऑनला एक फिल्डर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने. बाकीचं क्षेत्र मात्र मोकळं आहे आणि त्याचा फायदा दोन्ही खेळाडू घेत आहेत. विलास भोईर, शेवटचा बॉल, स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस देखील ठरलाय. सागरनं सरळ बॅटनं देखील धावा उसूल केल्या होत्या, आता बॅट आडवी केली आहे तरी मिळतील 4 धावा. येतो शेवटच्या बॉलवरती चौकार. ए बाई तुझा नवरा बारकू लाग बाई. पहिल्याच ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा टोटली उसूल केल्यात वॅनबरी या संघानं. विदाउट लॉस सलामीची जोडी मैदानात आहे. एक जमेची बाजू, एक बेनिफिट वॅनबरी टीमसाठी आहे की दोन्ही खेळाडू चांगला खेळ करतायत. सागरच्या बॅटमधून 2 बॉलवरती 2 चौकार. जयेशनं आतापर्यंत 2 चौकार लगवलेत. जयेश खेळतोय वैयक्तिक 9 धाव संख्येवरती आणि सागर खेळतोय 8 वरती आणि संघाच्या धावा झाल्यात त्या 18. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज स्वराज पाटीलला आपण पाहता. खारपाडे गावकडून आणखीन एक गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलं षटक विलास भोईर, थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली आहे. इथून स्वराज पाटीलला आता कमबॅक करावा लागेल. पहिलाच बॉल थोडासा अगदी खाली राहिला. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न, संपर्क कनेक्शन तितकं नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला यावेळेस मात्र पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक संपलंय. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, त्यानंतर मिड विकेटला एक फिल्डर आहे, एक फिल्डर स्क्वेअर लेगला आहे, एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने देखील तैनात केला. चौफेर फिल्डिंग मात्र जयेश थोरवे या खेळाडूसाठी लावली आहे. ओव्हर द विकेट, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. हलक्या त्याने हा बॉल टाकला होता ऑन साईडला, परंतु डबलचा प्रयत्न नाही आहे. सागरनं थांबवलंय आणि त्यानंतर मिळेल फक्त एक सिंगलनं धावसंख्या 1 ने वाढेल आणि पोहोचेल ती 19 या आकड्यावरती. चला, दरम्यान पुन्हा एकदा मी विनंती करतोय, पुढील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ज्या 2 संघांच्या दरम्यान खेळवली जाईल, अभिषेक जाट टाटा 11 टीमचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करताना शिपला या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस करण्यासाठी जसा इनिंग ब्रेक होईल तसा या सिपला टीम आणि अभिषेक जाट टाटा 11 टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं. स्वराज पाटील यावेळेस मात्र तयार आहे. सागरसाठी हा बॉल डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे आले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बाईचा इशारा येतोय पंचांचा. हुशारीनं चालकीने गोलंदाज स्वराज पाटीलला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप सागर पाटीलच्या बॅटपासून थोडासा दूर ठेवला आणि इथून बॅटला बॉल ब्रश झाला नाहीये, परंतु बाईच्या स्वरूपात एक सिंगल रन मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी स्वराज पाटीलची राहिली आहे. 3 चेंडू झालेत, माफ करा. 3 बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. जयेश थोरवेला आता आपण स्ट्राईक एंड वरती पाहताय. ओ स्मॅश केलाय कॉम्बॉक्सला, सलामी देणारा ठोकला हा, बिग अँड यूज इट, षटकार.
फक्त कॉम्बॉक्स मध्ये पैसे होते जे ड्रॉप झालाय. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल फटका चांगला खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून तिथे फिल्डर आहे तैनात. फक्त एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली ती या 27 आकड्यावरती. या षटकामध्ये थोडासा लगाम स्वराज पाटीलने धावगतीवरती लावला, परंतु जयेशने एक षटकार त्याला लगावला. या षटकातील शेवटचा बॉल आहे. 27 पर्यंत वॅनबरी या संघ पोहोचला. अगदी चांगल्या टोटलकडे मयूर पाटील आपण वॅनबरी टीमला वाटचाल करताना मात्र पाहतोय. सागर पाटील या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटचा बॉल खेळण्यासाठी द विकेट ना स्वराज पाटील. चेंज ऑफ पेस स्विच हिट, परंतु फिल्डर आहेत. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चालला सीमा पार. इट्स अ 4 रन चौकार. पुढील मॅच साठी विनंती आहे अकुलवाडी आणि प्रतीक 11 कराडे या टीमला. स्वर्गीय प्रतीक 11 कराडे या संघाला आणि अकुलवाडी टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. यानंतरची मॅच खेळवली जाईल. 2 षटकानंतर मयूर धावफलकावरती धावा आपण पाहता 31. वॅनबरी टीमचा चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात झाली आहे आणि वॅनबरी टीमच्या खेम्यामध्ये संतोष जाधव सारखा एक विस्फोटक खेळाडू अजूनही तैनात आहे. पहिलाच बॉल यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही आणि पहिलाच बॉल अगदी निर्धाव चेंडूची सांगता. प्रथमेश पवार कर्जतचा खेळाडू आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. जयेश थोरवे यांनी 3 बॉलवरती 3 सिक्स लगावले, तर मनोजजी मालकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जयेशच्या 3 बॉलवरती 3 सिक्स जर लगावले तर मनोज यांच्याकडून 5,000चं पारितोषिक आहे. चेंज ऑफ पेस, बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये बॉल आला नाहीये, परंतु एक टप्प्यावरती फ्लाय होत बॉल चालला सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 35 या आकड्यावरती. आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पूर्णपणे बरसतोय फलंदाज जयेश. हा चेंडू थोडासा अगदी आउटसाइड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न, या पंचांचा इशारा येतो. क्या वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल आणि धावसंख्या होईल ती 36. मी केळकर कंपनीचे मॅनेजर आदरणीय प्रशांतजी खरात साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. त्यांचं आगमन या ठिकाणी झाले. केळकर कंपनीचे मॅनेजर आदरणीय प्रशांत खरात साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावरती या, आपलं स्वागत. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल सोडणार नाहीये जयेश. बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. इट्स अ हँडसम षटकार. तीन चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 42.
चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल, एक चांगलं पार्टनरशिप, चांगली साझेदारी रचली आहे दोन खेळाडूंनी. हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न ऑन साइडला, कार्पेट लेवल जमिनी लगतनं बॉल चाला मिड विकेटला, फक्त मिळेल सिंगल. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल नंतर धावसंख्या 1ने वाढली आणि पोहोचली ती 43 वरती. जयेश थोरवे अफलातून बॅटिंग सध्याच्या स्थितीला मैदानावरती करतोय. सागर पाटीलची देखील त्याला तितकी साथ मिळाली आहे. सागर 3 चौकार लगावलेत आणि त्यामध्ये मयूर एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली तर 2 स्विचिटचे चौकार आहेत. अगदी स्विचिटसाठी देखील फिल्डिंग त्या ठिकाणी लावली आहे. हो, यावेळेस शपल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती हा बॉल पडलाय. बीट झालाय सागर पाटील. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर धावसंख्या स्थिरावेल ती 43 या आकड्यावरती. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. मोठी धावसंख्या रचण्यामध्ये सध्या तरी आपण पाहतोय वॅनबरे संघ सक्सेसफुल ठरलाय. अजून आपण पाहतो या 17 ते 7 बॉल बाकी आहेत. अकूट टप्पाचा बॉल होता. असे बॉल जर मिळाले तर त्याच्यावरती चौकार षटकारी डेफिनेटली जातील. बॉल चाला सीमा पार, चौकार 4. नक्कीच या ठिकाणी या केळकर कंपनीचे मॅनेजर आमच्या आदरणीय प्रशांत खरात साहेबांचं आगमन व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत खरात साहेबांनी व्यासपीठावरती मात्र आपली उपस्थिती नोंद केलेली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मात्र ते आमच्या आनंदाचे सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल केळकर कंपनीचे मॅनेजर आदरणीय प्रशांत खरात साहेब आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. या ठिकाणी प्रशांतजी खरात साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम करतोय. शेवटचं षटक मयूर आता बाकी. या स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज अभिजित कारंदे गोलंदाजीच्या मार्कवरती. शेवटच्या षटकामध्ये धावगतीवरती ब्रेक आता अभिजितला लावावा लागेल. भरपूर धावा झाल्यात, 47 धावा मात्र धावफलकावरती. चांगल्या टोटलकडे वॅनबरी संघ मात्र वाटचाल करतो आणि दोन्ही खेळाडू अगदी चांगल्या फ्लोमध्ये, चांगल्या रिदममध्ये मात्र बॅटिंग करतायत. जयेश थोरवेला आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय. पहिलाच बॉल, थोडंसं यावेळेसचा लेंथ पाहावी लागेल. द्वारकानाथ चोरगे सरांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे गोलंदाज अभिजित कारंदे. या गोलंदाजानं एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 48 या आकड्यावरती. सलामीवीर जोडी मात्र मैदानात आहे. जमेची बाजू मयूर म्हटली तरी हरकत नाहीये वॅनबरी या संघाची. अकूट टप्पाचा बॉल, नेत्रदीपक फटका, कलात्मक स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन. जयेशच्या बॅटमधून हा चौकार. चौकार आलाय. पहिल्याच बॉल अखूट लाईनचा होता. भरपूर वेळ होता जयेशकडे. बॉलला फक्त कट केलं आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून पाठवलं सीमारेषा पलीकडे. धावसंख्या धावफलकावरती लागतील त्या 52-50 धावा. 50 कंप्लीट. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल. यावेळेस टायमिंग थोडंसं चुकलं, जजमेंट चुकलं आणि त्यानंतर फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का मिळालाय तो वॅनबरी या संघाला.
आहे अकोलवाडी टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. धावसंख्या धावफलक्यावरती 52 पाहायला मिळेल आणि 52 धावांमध्ये 14 बॉल आणि विस्फोटक 32 धावा बनवून या ठिकाणी जयेश थोरवे पवलेनमध्ये परतलाय. चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी मात्र दिला. आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती नॅट नंबर 3 ला महेश म्हात्रेला आपण पाहताय. आणखीन एक विस्फोटक फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती आहे. अजूनही संतोष जाधव खेम्यामध्ये तैनात आहे. कदाचित बॅटिंग त्यांच्यापर्यंत येणार नाहीये, परंतु नेक्स्ट मॅच साठी पॅडअप करून ते तयार असतील. महेशसाठी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर ऑन साईडला अगदी 2 फिल्डर आहेत. डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर थोडासा खाली आपण पाहताय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील आहे. पहिलाच फुल टॉस पाठवला ढगात. बॉल सीमारेषा पलीकडे. पंचाचा नो बॉल. 9+6 7 धावांसाठी हा षटकार. थँक्यू सो मच डीजे. हा बॉल असेल फ्रीट आणि या स्पर्धेतील मयूर पाटील आम्हाला सांगतायत की हा 18वा नो बॉल आहे. कटाक्ष त्यांचं लक्ष या स्पर्धेवरती आहे. ओहो, महेशच्या बॅट मधून पॅरलर स्ट्रोक. बॉल सीमारेषा बाहेर. दणदणीत हा येतोय चौकार. धाव संख्या 4च्या मदतीने पोहोचेल ती तब्बल 63 या धाव संख्येवरती. अकुलवाडी टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा कॉल आहे. आपण टॉस करण्यासाठी या महेश म्हात्रे. द ब्रँड ऑफ वर्ल्ड टेनिस क्रिकेट. घुटना टेक, तमाशा देख. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. 69 धाव फलक्यावरती. मागील मॅच देखील हाय स्कोरिंग झाली होती. कदाचित ही मॅच देखील त्याच वाटचालीने चालली आहे. ओ महेश, व्हॉट अ कडक अँड मॉन्स्टर हिट. मिड विकेटच्या वरतून ठोकलाय बिगेट. षटकार. जयेश थोरवे नंतर महेश देखील आता मैदानावरती बरसला. नुसती तोडफोड या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 75 या धावसंख्येवरती. या षटकातील आणि या सत्रातील शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. बॅक टू बॅक 3 6 साठी कल्पेश यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. शेवटचा बॉल जर आला तर महेशला 500 देखील मिळतील. हा चेंडू उडवला, हवेत खेळलाय. 1 टप्प्यावरती बॉल सीमारेषाच्या जवळ. चांगली फिल्डिंग. 2 रन्स कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेजवळ फील्ड केलाय. मिळतील त्या 3 धावा आणि 3च्या मदतीने वॅनबरी टीमनं पहिल्या सत्रामध्ये तब्बल बनवल्या त्या 78 धावा. आणि तरी देखील आपण पाहिलं तर संतोष जाधव हे बॅटिंगसाठी गेले नाही आहेत. तरी देखील 78 धावा बनल्यात आणि विजयासाठी 24 बॉल आणि 79 धावा संख्येची गरज. अगर संतोष जाधव मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए गए होते तो 120 बन सकते थे. थोड़ा शॉर्ट हो गया रन. संतोष जाधव गए नहीं, वो बाहुबली थे. वो जाते तो 120 होते, नहीं गए इसलिए 78 है.
हाँ, उनका भी स्वागत. प्रशांत दादा खरात साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. केळकर कंपनीचे आमचे मॅनेजर आहेत. आज या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आमच्या या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले आहेत. आणि आदरणीय केळकर कंपनीचे मॅनेजर प्रशांत खरात साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला गेलाय. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, आमच्या आनंदात सहभागी झालात, त्याबद्दल दादांचा आभार. आणि विनंती असेल आपण आता विराजमान व्हावं. हा, संतोष जाधव आता मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आणि भुगेश जाधव यांनी सांगितलं, संतोष जाधव प्रत्येक बॉल अडवतील त्याला 100 रुपये मी देईन. प्रत्येक बॉल जे अडवतील संतोष जाधव त्यांना भुगेश जाधव यांच्याकडून 100 आहेत. आणि कॅच बघितला तर 500, कॅचला 500, प्रत्येक बॉल अडवला तर 100 भुगेश जाधव यांच्याकडून. चोवीस चेंडू आणि विजयासाठी मात्र 79 धावांचं आव्हान या ठिकाणी IOGS संघासमोर ठेवलं गेलं आहे. 24 चेंडू 79 धावा हे आव्हान पूर्ण केलं जाणार की 24 चेंडू 79 धावा या आव्हानाचा बचाव मैदानाच्या आतमध्ये होणार हे ऐकण्यासाठी आपण वळूया गोल्डन व्हॉइस ऑफ वावेघर अर्थातच आमचे राजेश धोत्रे सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद मानस मनोरे, तसेच आमचे सहकारी समालोचक शुभमजी म्हात्रे. अतिशय सुंदर गोड आवाज तुम्ही ऐकला, तुमचं मनापासून स्वागत. माझ्या साथी स्कोरिंगचे काम पाहतात ते मयूरजी पाटील, अतिशय सुंदर स्कोरिंगचं काम पाहतात. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांची अतिशय सुंदर आपण स्कोरिंग पाहिलेली आहे. एक एक अपडेट ते आपल्यापर्यंत पोचवत असतात, ते आमचे मयूरजी पाटील, मॅन फ्रॉम नारपोली. तर वळूया आपण जय सेवालाल क्रिकेट संघ वावेघर आयोजित सेवालाल महाराज चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी राजेश धोत्रे. चलूया तर आपण मैदानावरती. एक विनिंग समाप्त झालेली आहे. एक विनिंग मध्ये आपण पाहतोय धावा झाल्यात त्या 78, विजयासाठी 79 धावांची गरज असणार आहे. समोरचा संघ आहे तो म्हणजे IOGS. या संघाला अतिशय मोठी धावसंख्या मानावा लागेल. पाहूया येणाऱ्या 24 चेंडू आणि 79 धावांची गरज आपण पाहतोय. नंतर विचार केला जर 79 धावा कुठून काढू शकतात तर समोरच्या संघाला सुद्धा चेस करणं काय महागात ठरणार नाही. जसा तसा ठोसा उत्तर द्यावं लागेल. कारण बघा आपण पाहतोय फलंदाजी एक चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. व्यानवरी संघाकडून आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी सलामीची जोडी मैदानावरती जातीय. IOGS संघाचे फलंदाज मैदानावरती जात आहेत ते म्हणजे स्ट्राइक एंडला बॅटर आहेत ते म्हणजे सुशांत ठाकूर. नो स्ट्राइकला फलंदाज रायगड एक्सप्रेस. गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय महेश म्हात्रे, मॅन फ्रॉम वयाल.
हा नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द सिरीजचा बाईक पटकवणारा हा एकमेव गोलंदाज आपण पाहतोय महेशजी. नक्कीच आपण पाहतोय हा सुंदर फटका होता. लॉंग ऑनच्या दिशेने सतरक्षक खराब फिल्डिंग करतोय. एक धाव तर निश्चितच आणि एकच धावामध्ये समाधान. स्वतःचं खातं या ठिकाणी एक धावाने खोललेलं आहे. फलंदाज आपण पाहतोय सुशांत ठाकूर आणि नो स्ट्राईक फलंदाज स्ट्राईक एंडला जातोय तो म्हणजे स्वराज पाटील. स्वराज पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हाणामारी करावा लागेल. मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक आहे. मोठमोठे फटके येणं गरजेचं असणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय. तर नक्कीच 10-12 पावलांचा रनअप आपण घेत असताना समोर फलंदाज स्वराज पाटील. हो 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 बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला. एकदम स्पीड गोलंदाजी रफ्तार गोलंदाजी आपण पाहतोय. वयालचे आमचे महेश म्हात्रे. महेश म्हात्रे की अगर आप बात करेंगे तो रायगढ़ की जो डिस्ट्रिक्ट लेवल की टीम होती है यानी रायगढ़ ठाणे में जो रायगढ़ की टीम खेलती है उस टीम में भी स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी में महेश म्हात्रे आपको रायगढ़ की टीम में खेलते हुए नजर आई. तहसील वाइज आप में जब खालापुर टीम उतरती है तो महेश म्हात्रे आपको खेलते हुए नजर आती है. काफी बड़ा एक्सपीरियंस अपने साथ लेकर आती है. ओपन की बड़ी बड़ी प्रतियोगिताओं में मैन ऑफ द सीरीज की बाइक घाटकोपर की प्रतियोगिता में भी ये जीत चुके हैं. यानी इससे पता चलता है राजेश सर कितने बड़े खिलाड़ी है. सही बात है. एक बड़ा खिलाडी पाहतोय आपण. पुन्हा एकदा या ठिकाणी कट केली आहे चेंडू समोर. एक धाव मिळाली. आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावा का होईना फलंदाज गोळा करतायत. दाफलकाची धावा आल्या त्या 2 धावा 4 चेंडू फेकून झालेल्या आहेत. आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या उभा करावा लागेल तुम्हाला. तर नक्कीच धावसंख्या मोठीच आहे. हा चेंडू समजला नाही फलंदाजाला. बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चोणीचे सांगता होते आणि एकच धाव. आता 2 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. रायगडचा एक्सप्रेस आपण म्हणतो ते आपले महेश म्हात्रे. सुंदर गोलंदाजी. हे काय घडलं ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती आणि हा म्हणता तरी सुद्धा मला असं वाटतं हा चेंडू डॉट आहे. निर्धाव चेंडू सांगता होते धोका होऊ शकतो असं त्याला वाटलं. मग त्या ठिकाणीच फलंदाजाला त्यांनी रोखलं आणि धावसंख्या तेथेच थांबते. ती म्हणजे 2 शतक संपण्याचा इशारा. प्रथम शतक संपन्न झाला. आता मात्र आपण येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 77 धावा. 7-7. बघा खूपच मोठं आव्हान आहे. विजयासाठी 77 धाव्यांची गरज आहे. तर यानंतर तुम्हाला फटकेबाजी करावा लागेल. कमीत कमी या षटकामध्ये 20 ते 25 धावा येणं गरजेचं असणार आहे. बघा जर तुम्हाला विजयापर्यंत मजल मारायचं असेल ना तर या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभी करावा लागणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चला एक चांगले गोलंदाज होते परंतु या ठिकाणी गोलंदाज मार्कोती होते महेश म्हात्रे. मॅन फ्रॉम वयाल. रायगडचे एक्सप्रेस म्हणून त्यांना ओळखले जाते कारण एक जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आता मात्र आपण या ठिकाणी पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती आहे तो म्हणजे सागर पाटील. बळवली या गावातून आहेत ते आणि पाहूया सागर पाटील काय करतायत. अद्याप चांगली गोलंदाजी झालेली आहे महेश म्हात्रे यांच्या वतीनं. आता मात्र या ठिकाणी हाणामारी करावा लागेल फलंदाजांना. स्ट्राईक एंडला फलंदाज स्वराज. फलंदाज ऐज लागले चेंडू. एक धाव तर निश्चितच मिळते. एकेरी दुहेरी धावाने काय होणार नाही मित्र हो. तर या ठिकाणी तुम्हाला मोठमोठे फटके मारावा लागणार आहेत. तर आपण पाहूया आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक एंडला येतोय तो सुशांत ठाकूर. सुशांत ठाकूर याला फटके मारावा लागणार आहेत कारण बराचसा पाठलाग रनाचा करायचा आहे. तर या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हो 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 सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षाच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होतीये. फलकावरती धावा तेच थांबतीये ती म्हणजे
3 या अंकांवरती आपण पाहतोय. बिनबाद 3 अशी धावसंख्या म्हणावं लागेल. बघा षटकार चौकारांची आतिषबाजी करावं लागेल. ओहो, पण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर पाटील अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बघा महेश म्हात्रे चांगली गोलंदाजी केली, आपल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या. त्यानंतर सागर पाटील त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिले 3 चेंडू फेकून झालेले, 1 धाव मिळाली, 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. हे काय घडतंय बघा, बॅट आणि चेंडूचा या ठिकाणी संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावांची परिकाष्ठा करावा लागेल तुम्हाला, कारण बघा अजूनही धावा भरपूर काढायच्या आहेत. त्या म्हणजे 79 धावांचा पाठलाग करत असताना अद्याप दुसरा शतक प्रगतीपथावरती आहे आणि धावा झाल्यात त्या 4 चेंडू फेकून झालेल्या आहेत. धावा झाल्यात त्या फक्त 3 धावा. आता पंच आमच्या दिशेने वळालेले आहेत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट चेंडू या ठिकाणी डिक्लेअर्स केलेले आहेत. धावा 1 एक्स्ट्राने वाढतीये, ती म्हणजे 4 या अंकांवरती आपण पाहतोय. बिनबाद 4 या अंकांवरती धावसंख्या झालेली आहे. अजूनही तुम्हाला विजयासाठी मला असं वाटतं 75 धावांची गरज असणार आहे. आता मात्र या ठिकाणी सुंदर फटका मारलेला आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि हा 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 म्हणता हातातनं चेंडू सुटला की सीमारेखेच्या पलीकडे खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने स्पर्धेमध्ये 3001 धावा एकूण झालेल्या आहेत. बघा 3001 धावा झालेल्या आहेत. हा पुढचा चेंडू वारंवार या ठिकाणी अपडेट आम्हाला देत आहेत मयूरजी पाटील. तर या ठिकाणी झेल पकडा, झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हादरा बसतोय. पहिला ठोक डीजे. सुंदर गीत आपण या ठिकाणी वाजवलेलं आहे. मंथन धोत्रे डीजेचे ऑपरेटर आहेत, तुमचं मनापासून स्वागत. तर नक्कीच तर आपण वळूया. मॅच ऑन होतीये. विकेट मिळाली बरेच उशिरानंतर. प्रणय पाठारे खाने आंबिवलीचे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत सॉरी. तर आपण पाहतोय प्रणय पाठारे खाने आंबिवली, मॅन फ्रॉम खाने आंबिवली, त्यांचं सुद्धा सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र पहिला चेंडू डॉट, तिसरा षटकाचा पहिला चेंडू डॉट झालेला आहे. वाव, काय वाटा गोलंदाजी आपण पाहतोय, वाटा बॉलिंग. बघा अद्याप या ठिकाणी या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहेत महेश म्हात्रे वयाल, यांच्यानंतर सागर पाटील बलवली. आता मात्र प्रणय पाठारे खाने आंबिवली सुंदर गोलंदाजी करतायत. फलंदाजाला काय चेंडू समजत नाहीये. पुन्हा एकदा बघा आणि या ठिकाणी विकेट मिळतीये, बाद होते. फलंदाज तंबू मध्ये परतते. स्वराज पाटील बॅक टू पवलियन. ठोक डीजे.
एक एक हा बिमर चेक करायचा आहे. पंचांचा या ठिकाणी रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच तर आपण पाहूया पुढचा चेंडू. हो 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 या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फलंदाजाला का चेंडू समजत नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अद्याप या ठिकाणी 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ व्हॉट अ क्लीन बोल्ड बॅक टू पवेलियन. शतक संपण्याचा इशारा. ठोक डीजे. त्यांचे सुपुत्र आहेत मंतर धोत्रे और राजेश धोत्रे सर. याला म्हणतात गुरु गुरु रह गया और चेला शक्कर बन गया. कारण आता तुमचे सुपुत्र देखील चांगलं काम करतायत क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. त्यांचं कौतुक करूया. धन्यवाद धन्यवाद मानस. नक्कीच तर आपण पाहूया नौका गोलंदाज निकेत पाटील गुलसुंदे. मॅन फॉर गुलसुंदेचा हा गोलंदाज आहे. या ठिकाणी जोरदार अपील होती आणि या ठिकाणी पाहूया पंचांना टिपलेला आहे. चला तर आपण पाहतोय निर्धार चेंडूची सांगता होते. फलंदाज बाद होते मला असं वाटतं या ठिकाणी. रनआउट आहे का पंच. LBW आउट आहे. नक्कीच LBW आउट होतोय. तो फलंदाज नक्कीच आपण पाहूया. आता मात्र या ठिकाणी पहिला चेंडू टाकलेला आहे. विकेट मिळवली. निकेत पाटील हा गुलसुंदेचा गोलंदाज आहे. ओ हो 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 या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बघा ज्या पद्धतीने आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली ना त्याच पद्धतीने प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी आपली गोलंदाजी शतक चांगलं टाकत असताना आपण पाहतोय. बराच उशिरानंतर हा आलेला सीमा रेखेच्या बाहेर खणखणीत षटकार. ठोक डीजे.
IOGS या संघाची धावसंख्या झाली होती 78 विजयासाठी 80 धाव्यांची गरज होती आणि हा फटका पाहूया झेल होतोय का पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा तिसरा हादरा बसतोय व्यानबरी संघाला ओ खई के पान बनारस वाला ओ खई के सुद्धा अतिशय सुरुवातीपासून या ठिकाणी ऑपरेटिंग करतात मंथनच्या जोडीला दिनेश पवार अतिशय सुंदर ऑपरेटिंग करतात तुमचं मनापासून स्वागत नक्कीच तर वळूया आपण व्यानबरी संघ या ठिकाणी जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे एकतर्फी हा सामना पाहायला मिळाला व्यानबरी संघ जिंकलेला आहे सामना आणि पराजित संघ आहे तो म्हणजे